माझं नाव आहे नितेश प्रकाश पेडणेकर. 10 वर्ष झाली आहे. सिंधुदुर्ग किल्ला आपण मालवण बंदर जेटीवरती आहोत. तिथे पर्यटकांना बसायची सोय नाही, पाण्याची सोय नाही आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो वॉशरूमचा. एवढी वर्ष 30-35 वर्ष पर्यटकांना एवढा कर घेतला जातो. साधी वॉशरूमची हाय लेवलची पर्यटक आता युनेस्कोने सिंधुदुर्ग किल्ला युनेस्कोच्या आता अंडर जाणार आहे पुढच्या वर्षी. त्याप्रमाणे ते स्थानिक आमदारांनी इथल्या 10 वर्षात काही केलं नाही. राणेसाहेबांनी 10 वर्ष सीवर्ल्डचा प्रस्ताव मंजूर केला होता. इथल्या आमने 10 वर्ष तो घेतलाच नाही सीवर्ल्ड प्रकल्प. इथं अजून आणखीन काही त्रुटी आहेत की त्या आपल्याला पूर्णत्व असण्यासाठी इथल्या स्थानिकचे आमदार, खासदार, मंत्री यांना आवाहन करू शकताय. त्याबद्दल 2 शब्द बोला. पहिली म्हणजे आता इथे गर्दी तर बैठक व्यवस्था पाहिजे बसायला पर्यटकांना, पाण्याची सोय पाहिजे आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो वॉशरूमचा. दोन्ही साईडला वॉशरूम पाहिजे चांगल्या क्वालिटीचे. ते महत्त्वाचा कळीचा मुद्दा झाला आहे वॉशरूम. कालच एका मीडियावाल्याने इथल्या स्थानिक मीडियावाल्याने वॉशरूमचा मुद्दा घेतलेला. तिथे पाण्याची पण सोय नाही आहे आणि ते तिथे जो वॉशरूम आहे तो पडायला आला आहे त्या साईडला. कोर्टमध्ये जे आता किल्ल्यावर आहे सिंधुदुर्गचा किल्ला, तिथं जे आता सध्या जी परिस्थिती आहे, मी आता सध्या जे मीडिया पर्सन म्हणून जाऊन बघून आलो, तर बऱ्यापैकी तिथं डेव्हलपमेंट होण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकांची, पर्यटकांची इच्छा आहे की ते एवढा मोठा ऐतिहासिक किल्ला आहे. नेव्हीचा किल्ला आहे तो इंडियन नेव्ही. छत्रपती शिवाजी महाराजांना गॉड ऑफ फादर म्हणतात इंडियन नेव्हीमध्ये. ते किल्ल्यामध्ये शिवसृष्टी बनणं महत्त्वाचं आहे. तो जगातला एकमेव किल्ला आहे. त्यावेळी काही सुविधा नसताना महाराजांनी अभेद्य समुद्र म्हणजे आपल्या अरबी समुद्रामध्ये किल्ला निर्माण केला. तिथे ते दाखवलं पाहिजे किती कामगार होते, कसे आले महाराज, कुठे भूमिपूजन कुठे झालं ते पर्यटकांना जाणं शक्य नाही. पण तिथे शिवसृष्टी उभारली पाहिजे आणि त्याचं नाव दिलं पाहिजे जलदुर्ग सिंधुदुर्ग किल्ला शिवसृष्टी असं त्याचं नाव दिलं पाहिजे. मी अशा शासनाला आवाहन करतो की आता गेल्याच वर्षी नेव्ही डे झाला. नेव्ही डे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला. तो इथल्या थोडा याच्यामुळे वाऱ्यामुळे इथे पावसामध्ये वारा असल्यामुळे तो पडलेला. पण आता तो तिथे नवीन पुतळा उभारणार आहे. पण तिथे माझं पहिलं मुद्दा आहे शिवसृष्टी म्हणजे जलदुर्ग शिवसृष्टी. इथे महाराष्ट्रातल्या पर्यटकांना बघायला भेटली पाहिजे आतमध्ये. तिथे म्युझियम काहीतरी झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी कसा म्हणजे काय वापरलं मटेरियल, लढाईमध्ये साधन सामुग्री काय वापरली तिथे पर्यटकांना शॉर्टमध्ये तिथे दाखवले पाहिजे. म्हणजे थोडक्यात संग्रहालय शिवसृष्टी संग्रहालय आतमध्ये तिथे जागा आहे बनवण्यात.